नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चाकणजवळील नाणेकरवाडी तालुका खेड या ठिकाणी 28 जानेवारी रोजी दुपारी 12च्या सुमारास घडला होता. जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू असताना बुधवारी दिनांक 31 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला असून आरोपीवर दाखल गुन्ह्यात खुनाचा कलमाचा अंतर्भाव करून अटक करण्यात आली आहे. रमेश सुरेश भोसले, वय वर्षे 55, राहणार बालाजीनगर, पॉवर हाऊस, लांडेवाडी, भोसरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णा गणेश भोसले, राहणार लांडेवाडी, भोसरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने रमेश यांचा मुलगा आकाश याला मारहाण केली होती. याचा जाब आरोपीला विचारल्याच्या रागातून आरोपी कृष्णा भोसले याने चाकूने रमेश भोसले याच्या पोटात डाव्या बाजूला भोकसले. यामध्ये रमेश भोसले हे गंभीर जखमी झाले होते. सुरेश भोसले यांच्यावर चाकण येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत. चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत डोक्याचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आणि जवळच एक मोठा दगड मिळून आल्याची घटना गुरुवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळच्या वेळी उघडकीस आली. घटनास्थळी दिसून आलेल्या परिस्थितीमुळे पोलीस देखील चक्रावले होते. सदरची घटना म्हणजे खुनाचा प्रकार असल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना देखील आला. संपूर्ण चाकण शहरात खून झाल्याची बातमी पसरली. मात्र चाकण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबींचा तपास केल्यानंतर सदरचा प्रकार म्हणजे खून नव्हे तर अपघात असल्याची बाब समोर आली. चाकण पोलिसांनी या अपघात प्रकरणी बस चालक कृष्णा शिंदे, राहणार स्वप्ननगरीजवळ झगडे वस्ती, चाकण तालुका खेड यास ताब्यात घेतला आहे. चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत बुधवारी रात्री 11च्या सुमारास कृष्णा हा आपल्या ताब्यातील बस क्रमांक MH14 JL 8008 ही गाडी वळवत असताना याच ठिकाणी झोपलेल्या एका इसमाच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. त्यातच संबंधित अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घाबरलेला बस चालक तसाच निघून गेला. सकाळी सदर ठिकाणी डोक्याचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आणि त्या शेजारी दगड मिळून आल्यानं सकाळी घटनास्थळ पाहून पोलीसही चक्रावले होते. त्यामुळे हा खून की अपघात याबाबत संभ्रम निर्माण झाला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली चाकण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, बापू सोनवणे, निखिल शेटे, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, महेश कोळी यांनी सूक्ष्म तपास केला. परिसरातील सीसीटीव्हीही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे संशयित बस चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर या अपघाताच्या घटनेचा उलगडा झाला आहे. रात्रीच्या वेळी बस वळवताना लगतच झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्यानं तो ठार झाल्याचा प्रकार समोर आला. अपघातानंतर घाबरल्याने आपण पळून गेल्याचं बस चालकाने पोलिसांना सांगितल्याचं समजतंय. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिसांनी बस चालकास अटक केली आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खेड तालुका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्याच्या राजकारणात सत्ताधारी विरोधकांची ईडी आणि सीबीआय चौकशी लावून वारंवार त्यांना बोलवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावरून निषेध आंदोलन सुरू करून घंटानाद करत घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनासाठी खेड तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, प्रदेश महिला उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील, सुधीर मुंगसे, विशाल झरेकर, तालुका महिला अध्यक्ष श्रद्धा सांडभोर, रुपाली टाकळकर, ॲडव्होकेट पूजा फडके, देविदास शिंदे, चाकण शहराध्यक्ष अशोक जाधव, चाकण शहर युवक अध्यक्ष प्रशांत गोरे, तालुका कार्यकारिणी सदस्य जीवन मिंडे, सतीश पवळे आदी उपस्थित होते. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. फॉल्कॉन या परदेशी नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 27 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेहिड एडमंड रॉय, मेरी डिसिल्वा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची तिघांची नावे आहेत. या तिघांची संपूर्ण नावे आणि पत्ते अद्याप निष्पन्न झाले नाहीत. त्यांनी वेळोवेळी गुगल पे, फोन पे, RTGS, NEFT याद्वारे ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी हेमंत दादाजी जाधव, वय वर्षे 53, राहणार आयफेल सिटी चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोगस मेल पाठवून नोकरीचे आमिष दाखवून सदरची फसवणूक केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
खेड तालुक्याच्या पर्यटनाच्या व चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चाकणचे वैभव असलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण आणि संवर्धन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे। पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेअंतर्गत चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यासाठी 2,83,00,000 रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली। या किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीचे काम आता सुरू होणार आहे। मात्र संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीसाठी आणखी निधीची गरज पडणार आहे। चाकणमधील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याची सूर्यमुखी प्रवेश दरवाजाजवळील तटबंदी सुद्धा अत्यंत धोकादायक झाली असून ती केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे। काळाच्या ओघात अनेक वैभवशाली ऐतिहासिक गड किल्ल्यांपैकी काहींची पडझड सुरू आहे। शिवरायांचे चरणधूळ मस्तकी धारण केलेल्या चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याचीही तशीच अवस्था झाली असून या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन आणि जतन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे। चाकणचा संग्रामदुर्ग भुईकोट किल्ला हा फिरंगोची नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग 55 दिवस लढवल्यामुळे तो शिवचरित्रात प्रसिद्ध आहे। भीषण संकटे येऊन सुद्धा किल्लेदार फिरंगोजीने चाकणचा हा किल्ला आपल्या लेकरांप्रमाणे सांभाळला। अतिशय मेहनतीने तो राखला। इतिहासाचा साक्षीदार असलेल्या चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती गेल्या 350 वर्षांपासून दयनीय झाली आहे। 21 जून 1660 रोजी या किल्ल्याला मोगलांचा बेढा पडला आणि त्यानंतर 55 ते 56 दिवसांनी मोगलांच्या प्रचंड सैन्याने कपटाने हा किल्ला काबीज केला। मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर सुरू झालेले संग्रामदुर्गाच्या दुरावस्थेचे सुरू असलेले फेरे अद्यापही कायम आहेत। आता या किल्ल्याच्या तटबंदी पुन्हा एकदा उभ्या करण्याचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून येथील फिरंगोची नरसाळा स्मारक प्रतिष्ठानकडून सुरू आहेत। चाकण नगर परिषद यांनी देखील या ठिकाणी एक समन्वयक समिती स्थापन करून शासनाकडे नगर परिषद आणि पुरातत्व खात्याच्या मान्यतेने भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी जनतेची मागणी आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार समाजाचे मागासलेपणा तपासण्यासाठी राज्यभरात 23 जानेवारीपासून मोबाईल ॲपच्या सहाय्याने खेड तालुक्यातील 186 गावातील 91.12% सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। खेड तालुक्यातून गेले 10 दिवसापासून 1241 प्रगणकांनी 83 पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण केल्याने हे काम अंतिम टप्प्यात आले आहे। तालुक्यातील एकूण 1,23,421 कुटुंबांपैकी 1,12,459 कुटुंबाचे म्हणजे 91.12% सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे। 10,962 कुटुंबाचे म्हणजे 8.86% सर्वेक्षणाचे काम शिल्लक राहिले असून पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणात खेड तालुका दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। 1,12,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करायचं टार्गेट, त्यापैकी 91% सर्वेक्षण खेड तालुक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। या पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे आजच्या दिवसात आणि उद्या 2 तारखेपर्यंत सर्व सर्वेक्षण हे पूर्ण होईल। एकदा सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या पुढील आठवड्यापासून तालुक्यामध्ये गावनिहाय किंवा मंडळनिहाय कॅम्प पूर्वीचे सर्टिफिकेट दाखले वाटण्यासाठी कॅम्प घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये ज्या ज्या गावांच्या वंशावळी या जुळलेल्या आहेत आणि पुरावे आहेत त्या नागरिकांनी त्या कॅम्पच्या ठिकाणी जाऊन आपले कागदपत्र जमा केल्यास त्यांना मोफत आणि सर्व घरपोच कुणबी दाखले देण्यात येतील असं नियोजन। राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने 23 जानेवारीपासून शहरातील मराठा बांधवांच्या आरक्षणासंदर्भात बनवण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे सर्वेक्षणाद्वारे माहिती भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी 101 प्रगणक नेमण्यात आले आहेत। 9,000हून अधिक कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। सर्वेक्षणासंदर्भात राजगुरुनगर परिषदेकडून 7 सुपरवायझर आणि 101 प्रगणकांमार्फत काम चालू आहे। दिनांक 23 जानेवारी 2024 पासून सदरील काम सुरू असून 31 तारखेपर्यंत आपल्याला मुदत होती। पाठीमागच्या दिवसांमध्ये शासनाने या संदर्भात 2 दिवस मुदतवाढीचा निर्णय घेतलेला आहे। आपला अखेरचा दिवस दिनांक 2 फेब्रुवारी हा असून सर्व राजगुरुनगरवासियांना मी आवाहन करतो की आमच्याकडील प्रगणक प्रत्येक घरोघरी येऊन सर्वेक्षण करत आहेत। माझी तुम्हाला विनंती आहे की आपण प्रगणकांना जी काही माहिती ते विचारतील ती माहिती आपण त्यांना द्यावी। जे काही घरे बंद असतील किंवा आजूबाजूच्या खेड्यातील लोकांची इथे फ्लॅट्स असतील, संबंधित व्यक्तीला राजगुरुनगर परिषदेमध्ये माहिती द्यायची असेल तर प्रगणक आपल्या घरी येत आहेत किंवा आपण प्रगणकांना संपर्क करू शकता। आपल्या नगरपालिकेमध्ये साधारणतः 11,000 ते 12,000 कुटुंब असून आतापर्यंत 9,000 कुटुंबांचा सर्वे पूर्ण झालेला असून उर्वरित आज दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी राहिलेल्या घराचा आपण सर्वे पूर्ण करणार आहोत।
तरी मी सर्वांना पुनश्च आवाहन करतो की आमच्या प्रगणकांना आपल्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आळंदीमध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे मराठा आरक्षण सर्वे शेवटच्या घटकापर्यंत होण्याबाबतचे निवेदन आज दिनांक 1 रोजी सकल मराठा समाज आळंदीच्या कार्यकर्त्यांनी आळंदी नगर परिषदेस दिले. मावळ आणि खेड तालुक्याला जोडणाऱ्या सुदुंबरे ते वासुली रस्त्यावर डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षाच्या आतच मधोमध मोठे खड्डे पडल्याने चाकण MIDCमध्ये रोज ये जा करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जय हनुमान पथकाचे अध्यक्ष संतोष गिरे यांची भलवडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने उद्योगांमुळे चाकण परिसरात झालेले बदल या विषयांवर गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योगामुळे झालेले सकारात्मक व नकारात्मक बदलांविषयी मते मांडली. भोतेवाडी महिला मंडळ व ग्रामपंचायत वाशेरे यांच्या संयुक्त विद्यमाने वाशेरे भोतेवाडी येथे बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे आयोजित पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेत 100हून अधिक युवकांनी सहभाग घेतला. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत आज कृषी संस्कृतीचे लोककवी इंद्रजित भालेराव यांचे गावाकडे चल माझ्या दोस्ता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राजगुरुनगर येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील खेड तालुका उपकोषागार कार्यालयाचा 32वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. खेड उपकोषागार अधिकारी विठ्ठलराव काकडे आणि लेखालिपिक विजय झांजरे यांचा तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सन्मान केला. पुणे जिल्ह्यात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये ऐतिहासिक साहित्य प्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे BBR समितीचे अध्यक्ष रामदास आबा धनवटे यांनी दिली आहे. तमाम समाज बांधवांना जय मल्हार, जय उमाजी, जय महाराष्ट्र. येत्या 3 तारखेला आपले राजे उमाजी नाईक यांची 192वी पुण्यतिथी साजरी होत आहे. आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी येत असताना सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी यायचं आहे. आणि येत असताना ज्या राजानं आपल्या स्वतःचं जीवदान बलिदान ज्या देशासाठी केलंय त्या राजाला 1 दिवसाची मानवंदना, 1 दिवस आपल्या राजासाठी, 1 दिवस आपल्या समाजासाठी, यासाठी आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.